झाले नेमकं ऐकतात लोक. ठीक आहे. आज पहिली घटना जी आम्ही सांगितली ती न्यायालयामध्ये जवळजवळ 8 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झालं. आमच्याजवळ असलेल्या उपलब्ध पुराव्यानुसार जो जगमित्र ऑफिस म्हणून जे आहे परळीला, जिथे वाल्मिक कराड आणि त्याचप्रमाणे विष्णू चाटे यांची बैठक झाली, या बैठकीत त्यांनी अबादा कंपनीकडून 2 कोटी रुपयाची खंडणी मागण्याचं निश्चित केलं आणि अबादी कंपनीच्या अधिकाऱ्याला जो लँड ॲक्विजिशन ऑफिसर शिवाजी थोपटे याला बोलवण्यात आलं. त्याप्रमाणे शिवाजी थोपटे 7 वाजता जाऊन त्यांना भेटले. 7 वाजता भेटल्यानंतर तिथे आरोपी वाल्मिक कराडने त्यांना धमकी दिली आणि सांगितले की तुम्ही 2 कोटीचं खंडणी द्या किंवा कंपनीचं कामकाज बंद करा. अशा रीतीचं या संदर्भात आमच्याकडे पुरावा उपलब्ध आहे. त्याप्रमाणे 9 ऑक्टोबर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 8 ऑक्टोबर नंतर 9 ऑक्टोबरला थोपटेने लगेच आपल्या वरिष्ठांना कळवलं, दिल्लीला कळवलं. दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही पोलीस तक्रार करू नका, कारण ही जी लोक धमकी देणारे आहेत ही फार मोठी लोक आहेत, तुम्ही काही तक्रार करू नका. त्याप्रमाणे पोलिसात तक्रार करण्यात आली नाही. नंतर 26 नोव्हेंबर 2024ला सुदर्शन घुले हा फॅक्टरी तिथे गेला. साधारण सकाळी 11:30 वाजता कंपनीच्या इथे गेला आणि कंपनीच्या शिवाजी थोपटेंना पुन्हा धमकी दिली की तुम्ही खंडणी द्या नाही आणि ज्याप्रमाणे तुम्हाला वाल्मिक कराडने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे करा, नाही केलं तर तुम्हाला पुढे कामकाज करता येणार नाही. बीड जिल्ह्यात तुमचं आम्ही कुठेही काम होऊ देणार नाही. याच्याकरता आमचा जो CDR आहेत आणि सगळे मोबाईल फोनचं आहेत. नंतर 26 नंतर 29 नोव्हेंबर ही महत्वाची आहे. वाल्मिक कराडने सुनील शिंदेला बोलवलं, सुनील शिंदेला फोन केला. वाल्मिक कराडने 29 नोव्हेंबरला सकाळी 11:30 वाजता फोन केला. त्यावेळेला त्याने फोन विष्णू चाटेचा वापरला होता आणि तिथे धमकी दिली होती. सुदैवाने सुनील शिंदेने हा फोन स्पीकरवरती ठेवला, त्याच्यामुळे शिवाजी थोपटेने ती धमकी ऐकली आणि हे सगळं जे आहे हे कॉल रेकॉर्डिंग केलेलं आहे. सुनील शिंदेने हे कॉल रेकॉर्डिंग केले. ते मोबाईल फोन आम्ही रासायनिक तज्ञाकडे तपासणीला पाठवले. त्याचा अहवाल आल्यावरती आणि याचप्रमाणे वाल्मिक कराडचे आवाज आम्ही तिथे पोलिसांनी CID वाले रेकॉर्ड केले. अशा तऱ्हेची ह्या घटना आहेत. नंतर पुढची तारीख त्या पुन्हा त्याच तारखेला 29 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजता परत सुदर्शन गुले गेला फॅक्टरी आणि पुन्हा त्याने धमकी दिली की वाल्मिक कराड सांगतोय त्याप्रमाणे वागा, नाही तर तुम्हाला परिणामाला सामोरं जावं लागेल. आता याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे. हे सगळे पुरावे आज आमच्याजवळ उपलब्ध आहेत. 6 डिसेंबरला आहे. नंतर 6 डिसेंबरला नंतर पोलीस तिथे आले होते. पोलिसांनी ऑन द स्पॉट केस पोलिसांनी पकडलं. 3 आरोपींना पकडलं होतं. त्यामुळे हा सुदर्शन गुले नंतर बाकीचे 2 आरोपी होते यांना पकडलं आणि पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. नंतर 7 डिसेंबर, 8 डिसेंबर आणि 9 डिसेंबर या सगळ्या घटनाक्रम जर आपण बघितला तर ह्या लागोपाठ एकाला एक अनुसरून घडलेल्या आहे आणि म्हणून ही कंटिन्युइंग क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे असा आमचा दावा आहे. पण त्या घटनेमध्ये प्रत्यक्षात इथं संतोष देशमुख यांची हत्या झाली तर त्याचे काही फोटो काढलेले आहेत, व्हिडिओ काढलेले आहेत, जे सोशल मीडियावरती त्याचे स्क्रीनशॉट समोर आले होते. तर हे व्हिडिओ फोटोज तुम्ही पाहिलात का? त्याच्यातली क्रूरता कशी आहे? सर हिंदी में जानना चाहेंगे आज कोर्ट की कार्रवाई क्या है? आज कोर्ट के सामने हमने आज संतोष देशमुख जो मत्सा गांव के सरपंच है उनकी केस के बारे में हमने कोर्ट को जानकारी दी और कोर्ट को हमने ये कहा